नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या देशवासियांना दिल्या शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत व उत्साहात साजरी करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे व चांगले संविधान भारत देशाला दिलं। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला जगातील सर्वात मोठे व चांगले संविधान दिले आहे। या संविधानानुसारच आज आपला भारत देश सुरू आहे। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। संविधानाचा आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार समाजातील सर्वच घटकापर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारण्यासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातलं। बाबासाहेब आंबेडकर यांनी फार मोठा त्याग समाजासाठी केलेला आहे। त्या त्यागाची आपण आठवण ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। समाज जागृतीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र काम केलं। समाज हिताच्या दृष्टीने एक चांगलं संविधान तयार करून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे। समाज शैक्षणिक आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव प्रयत्न केले आहेत। आपला भारत देश हा संविधानानुसारच सुरू असून आपण सर्वांनी संविधानाचा नेहमी आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही एका दिवसापुरती साजरी न करता हा उत्सव वर्षभर सातत्याने सुरू ठेवण्याचं आवाहन सुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी केलं। या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्यासोबत आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आहेत। भाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, आज आपणाकडून काय शुभेच्छा? नमस्कार। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची जयंती आज संपूर्ण देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी होत आहे। आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांचे आचार विचार आणि संस्कार ही समाजामध्ये खोलवरपर्यंत रुजवण्याची आवश्यकता आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतानाच पुढच्या पिढींना सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेबांनी समाजातल्या ज्या काही रंजल्या गांजलेल्या आणि मागासलेल्या वर्गासाठी जे काही आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, समाजासाठी त्यांनी आपल्या स्वतःचा त्याग करत समाजाला उद्धारण्याचं काम, समाजाला पुढे आणण्याचं काम, समाजातील गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं। आज खऱ्या अर्थानं जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशामध्ये आहे आणि या लोकशाहीचं संविधान बनवण्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता। एक अतिशय चांगल्या प्रकारचं संविधान त्यांनी आपल्या या देशाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना हा उत्सव एका दिवसापुरता न ठेवता चिरकाल आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचे आचार विचार आपण सातत्यानं अंगीकारले पाहिजेत, स्वीकारले पाहिजेत। तशा प्रकारचीच त्यांना आज आपण या ठिकाणी शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊया। परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.